करना है और मैं आभारी हूं उनका। विधान परिषदेच्या 10ही जागांसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले असले तरी प्रत्येक पक्षात नाराजांची संख्या मोठी आहे। राष्ट्रवादीकडून इच्छुक असणारे अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे, त्यामुळे त्यांच्या नाराजीची चर्चा रंगली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे। त्यानंतर शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांच्या नावाचीही विधान परिषदेसाठी चर्चा होती, मात्र त्यांना संधी मिळाली नाहीये। तरीही त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। साहेब आपला आदेश शिरसावंदे असं म्हणत शीतल म्हात्रेंची पोस्ट पाहायला मिळते। ही पोस्ट व्हायरल होती आहे। यासह भाजपचे नेते केशव उपाध्ये यांनाही संधी न मिळाल्यानं त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जाते आणि ट्रोलर्सना उपाध्येंनी उत्तर दिलं। विधान परिषदेसाठी संधी न मिळाल्याने नाराज झालेल्या अमोल मिटकरींनी मोठं वक्तव्य केलंय। भविष्यामध्ये अजित पवारांच्या अपघाती मृत्यूच्या लढ्यामध्ये जो साथ देईल त्याच्यासोबत मी असेन असे स्पष्ट संकेत देताना मिटकरींनी नव्या चर्चांना तोंड फोडलंय। त्यामुळे भविष्यात मिटकरींची राजकीय वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने जाणार पाहणं महत्त्वाचं आहे। अंत व्यक्त केलेली आहे। त्याचं कारण असं आहे, 6 वर्षापूर्वी अजितदादांनी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा एक चेहरा म्हणून मला विधान परिषदेवर संधी दिली होती आणि ती संधी शेवटच्या क्षणापर्यंत त्या जागेवर मला पक्षाकडून मिळेल अशी मला इतरांप्रमाणे पण अपेक्षा होती। आणि अजितदादा असते आज हयात असते तर त्यांनी एवढं तरी म्हटलं असतं की ठीक आहे, तुम्हाला यावेळेस आम्ही म्हणजे फोन तरी केला असता। याचं कारण मला एकच दिसतंय, आणि जर ते खोटं असेल तर त्यांनी सगळ्यांनी येऊन कॅमेऱ्यासमोर सांगावं। अजितदादांच्या विमान अपघाताचा लढा जो शेवटच्या महिन्यामध्ये अधिवेशनामध्ये ताकदीनं मांडला, त्याचं जर हे फळ असेल, तपाचं फळ म्हणजे सबर का फल मिठा होता है, तर ते असं मिठं असेल तर ते फळाचा मी आनंदाने स्वीकार करतो। दरम्यान भाजपचे नेते केशव उपाध्ये काय म्हणतात तेही बघूया। आपल्या एक्स पोस्ट मध्ये केशव उपाध्ये म्हणतात, संघर्ष पथ पर जो मिले यह भी सही वह भी सही। हीच एका खऱ्या कार्यकर्त्याची भूमिका असते आणि तीच भूमिका आजही कायम आहे। परवा सायंकाळी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर झाले। हे सर्व सहकारीच आहेत। सुनील कर्जतकर, माधवी नाईक, प्रमोद जठार तसंच संजय भेंडे आणि विवेक कोल्हेंचं अभिनंदन। बाकी मला ट्रोल करण्यात, सतरंजी उचले म्हणण्यात ज्यांना आनंद मिळतो त्यांनी जरूर घ्यावा। ट्रोल करणाऱ्यांनाही मनापासून शुभेच्छा अशी पोस्ट केली आहे केशव उपाध्ये यांनी। तर शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे काय म्हणतायत तेही बघूया। आपल्या एक्स पोस्ट मध्ये शीतल म्हात्रे म्हणतायत, तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी, तू न मुड़ेगा कभी, कर शपथ कर शपथ कर शपथ। साहेब आपला आदेश शिरसावंद्य असं म्हणतायत शीतल म्हात्रे। आता पुढची बातमी। आमचे मंत्री सांगतात अजून 4 महिने घ्या आणि मराठी शिका, अशा शब्दात मनसे अध्यक्ष